नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आली आहे। या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी पारंपरिक कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे, याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली। राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाईच नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील। या निर्णयापासून जे काही कर्मचारी आता आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील, परंतु त्यांची जागा रिक्त झाल्यास त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती केले जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेमध्ये दिली। पुढे एका प्रश्नाचं उत्तर देताना शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवित आहे। UDAS या प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागची कारणं समजून घेऊन योग्य ती कारवाई केली जात असल्याचं शालेय शिक्षण मंत्री यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितलं। दरम्यान दादा भुसे यांनी केलेल्या घोषणेमुळे विधान परिषदेमध्ये चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला। विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची भरती कायमस्वरूपी झाली पाहिजे अशी मागणी करत विरोधकांकडनं हा जोरदार मुद्दा लावून धरला। तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे अशीही मागणी केली। अनेक शाळांमध्ये जास्त मुली शाळांमध्ये शिक्षण घेत असतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे, त्यामुळे कायमस्वरूपी भरती ही व्हायला हवी असंही त्यांनी सांगितलं। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता राज्यातील सर्व शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती ही कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।